Yes, good evening to all. आवाज wait. Okay, combination part. So what is the formula for the combination? NCR. Sanga Buddha. NCR. What is the numerator? Difference of number of objects which is to be selected. किती objects आहेत त्यापैकी selection म्हणजे R. N म्हणजे number of objects. So numerator n factorial. Denominator किती? Denominator किती? R factorial. Next n minus R factorial. काय फॉर्म होतं इथं? काय फॉर्मेशन होतं? n number of objects असतील R to be select. n number of objects R to be select. हे फॉर्मेशन आहे. So NCR n factorial R factorial n minus R factorial. सांगा प्रॉपर्टी नंबर 1 काय प्रॉपर्टी लर्न केलेली आहे? प्रॉपर्टी नंबर 1 त्याआधी काही पॉइंट्स लिहून ठेवा. NC0 ची व्हॅल्यू काढता येईल. फाइंड आउट किती येईल. NC0 जर दिला तर किती येईल? द्यायचं राजा. नोटबुक बिटबुक घ्यायचे, पटपट लिहायला शिकायचं. आणि वाढ बघतात पुसायला चालू केली की सर थांब बसतात. NC0 ची व्हॅल्यू फाइंड आउट. 5 क्विक. NC0 ची व्हॅल्यू किती? NC0 ची व्हॅल्यू किती? NC0 किती? चेक करा. R हा 0 आलेला आहे. N हा n फॅक्टोरियल ऍज इट इज. R फॅक्टोरियल म्हणजे 0 फॅक्टोरियल n मायनस किती? 0. n फॅक्टोरियल ऍज इट इज 0 फॅक्टोरियल ची व्हॅल्यू सांगितली किती असते? 1. 0 factorial should be considered as 1. Next, n minus 0, n factorial. So n factorial get answer is what? 1. Answer is 1. n factorial. NC0 ची value 1. Next, NCN काढायचं. Second one, NCN काढायचं. Is what? NCN ची value किती असते? Find out. NCN ची व्हॅल्यू किती? NCN ची व्हॅल्यू किती? NCN ची व्हॅल्यू किती? आकांक्षा याचा आन्सर आहे का ते? 1 आहे. NCN also 1. काढलं का? सांगा फॉर्म्युला n फॅक्टोरियल. R factorial ची व्हॅल्यू सुद्धा किती आहे? n. So n factorial. n minus परत एकदा r n. Right? n factorial divided by n factorial. n minus n किती झालं? 0. याचा एक्झॅक्ट तो फॉर्म उलटा आला. Right? 0 factorial. n factorial get cancel. 1 by किती? 0 factorial. 0 factorial ची व्हॅल्यू किती असते? So final answer is 1. लिहितायत का सर्व? NCN her form. Yeah, next one. NCN minus R. NCN minus 1. NC1 guess. NC1. NC1 घ्यायचं. या काही व्हॅल्यूज आहेत डायरेक्टली लक्षात ठेवाव्या लागतील इथून पुढे. जसं एक्झाम्पल कुठली व्हॅल्यू 5C0 घ्या, 3C0 घ्या, 4C0 घ्या. आन्सर ऑलवेज. जसं एक्झाम्पल 5C5, 10C10 असं पाहिजे. आन्सर किती ऑलवेज 1. एक्झाम्पल्स बनवू शकतो. त्याच पद्धतीने NC1
C1 NC1 NC1 किती NC1 ची व्हॅल्यू किती जस्ट ड्रॉ NC1 किती NC1 किती yes correct वर्षिका right NC1 ची व्हॅल्यू किती किती आहे कसं फॉर्म करणार NC1 आहे ज्योमेट्री किती फर्स्ट n फॅक्टोरियल r किती आहे 1 फॅक्टोरियल नेक्स्ट n minus 1 फॅक्टोरियल कोण सांगतो पुढे काय n फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल ची व्हॅल्यू 1 नाही दिली तरी चालेल राहिला किती मग n minus 1 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल 1 असतो 1 फॅक्टोरियल इज 1 1 फॅक्टोरियल हा 1 असतो सांगा हाऊ टू डू द कॅल्क्युलेशन इन द फॅक्टोरियल फॉर्म कॅल्क्युलेशन कसं करतात हा सपोज हा 5 आहे हा किती आहे मग हा जर 5 फॅक्टोरियल असेल तर हा किती फॅक्टोरियल आहे 5 minus 1 ना हा 5 फॅक्टोरियल दिसतोय हा किती आहे हा जर 5 फॅक्टोरियल तर 5 minus 1 किती होतात 4 कुठला स्प्लिट केला पाहिजे न्यूमरेटर का डिनोमिनेटर न्यूमरेटर स्प्लिट करतात का डिनोमिनेटर स्प्लिट करतात विचार करा ज्या अर्थी 5 फॅक्टोरियल आहे त्याच्यानंतर 5 नंतर 3 2 1 या पद्धतीने असतं सांगा n फॅक्टोरियल असेल तर n नेक्स्ट इथे येऊन थांबायचं इथं थांबायचं इथं कुठे थांबू शकता या 4 फॅक्टोरियलला इथं ब्रेक देऊ शकता ब्रेक देऊ शकता सो 5 फॅक्टोरियल 5 into 4 तसं n फॅक्टोरियलला काय लिहिता येतं n त्यापेक्षा 1 न कमी n minus 1 1 न कमी करायचं n minus 1 फॅक्टोरियल इथं n minus 1 फॅक्टोरियल आणि हा फॅक्टोरियल दोन्ही काय होतात एकमेकांना कॅन्सल होऊ शकतात सो स्टार्ट n फॅक्टोरियल डिवाइडेड बाय किती लिहिणार n into किती n minus सॉरी न्यूमरेटर किती असेल n into n minus 1 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय n minus हा चेक करा 5 फॅक्टोरियल नंतर किती असतो 5 into 1 न कमी 4 फॅक्टोरियल तसं इमॅजिन करा n फॅक्टोरियल ला काय लिहिता येतं सुरुवातीला किती n त्यानंतर 1 न कमी n minus 1 अर्थ कळाला का न्यूमरेटर कसा लिहायचा n फॅक्टोरियल n into n minus so n minus 1 factorial n minus 1 factorial get cancel answer is n example 5c1 ची व्हॅल्यू किती आहे 5c1 जसं या ठिकाणी nc1 आला तसं 5c1 किती 5 ती तुम्हाला समजली पाहिजे या तिन्ही पार्ट साठी कॉम्बिनेशन डायरेक्ट लिहिता येतं या तिन्ही पार्ट साठी कॉम्बिनेशन डायरेक्ट मेंशन करता येतं हे लक्षात ठेवा 3 पार्ट्स आहेत कुठेही r ची व्हॅल्यू 0 आले हे समजून घ्यायचं आन्सर किती whatever may be the n नॅचरल नंबरच असतो whatever may be the n आणि r सेम असेल तर आन्सर किती लक्षात ठेवायचे का या प्रॉपर्टीज नेक्स्ट 5c1 इथं 1 असेल तर आन्सर किती 5 n असेल तर n हा फॉर्म लास्ट टाइम शिकवलेल्या प्रॉपर्टीज लास्ट टाइम कुठल्या प्रॉपर्टीज घेतल्या होत्या सांगा पहिली प्रॉपर्टी लास्ट लेक्चर मध्ये झालेली फर्स्ट प्रॉपर्टी काय होती नाही लास्ट लेक्चर मध्ये काय फॉर्म केलं होतं कॉम्बिनेशन काढा लास्ट लेक्चर काय सांगितलेलं प्रॉपर्टीज n c r n c r minus n minus r
NCR आणि NCN मायनस आर इक्वल असतात हे सांगितलं. चेक करा. इथं 6 आहे, सपोज इथं 4 आहे. काढावर याची व्हॅल्यू आणि सांगा किती येतं. 6C4 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून सांगा. 6C4 कॅल्क्युलेट करून सांगा. 6C4 ची व्हॅल्यू काढा आणि सांगा. काय फॉर्म्युला काय? NCR चा फॉर्म्युला टाका. n फॅक्टोरियल r फॅक्टोरियल n मायनस r फॅक्टोरियल. तो फॉर्म्युला युटिलाइज करा. सांगा किती. 6 फॅक्टोरियल 6 4 फॅक्टोरियल r फॅक्टोरियल ला लिहायचं आणि दोघांचा डिफरन्स 6 मायनस 4 फॅक्टोरियल. 6 ला काय लिहिता येईल. 6 नंतर 5 नंतर स्टॉप व्हायचं. बरोबर आहे. 6 फॅक्टोरियल कॅन बी रिटन ॲज 6 नंतर 4 फॅक्टोरियल. हा 4 फॅक्टोरियल ॲज इट इज. 6 मायनस 4 चा डिफरन्स किती आहे. 4 फॅक्टोरियल 6 into 5 divided by किती. 2 फॅक्टोरियल ला काय लिहिता येईल. 2 into 2 आणि 6 कॅन्सल किती. 3 into 5 किती. 6C4 ची व्हॅल्यू 50. सांगा बरं 6C4 म्हणजे इथं किती. राईट हँड साइड किती. हा जर 6C4 असेल त्याची व्हॅल्यू 50 तर हा किती मग. राइट हैंड साइड किती. 6C what. राइट हैंड साइड सर्कल आहे. 6C4 can be written as 6C किती. 6 minus 4 इथं इथं या प्रॉपर्टी प्रमाणे हा n minus r. n किती आहे. r किती आहे. n minus r चा डिफरन्स घ्यायचा. n minus r चा डिफरन्स सांगा. 6 minus 4 किती. दॅट इज चेक करा बरं याची व्हॅल्यू सेम येते का. 6C2 ची व्हॅल्यू सेम येते का चेक करा. 6C2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. जसं तुम्ही 6C4 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तसं 6C4 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. Yes, Sumit, correct. That is the property. NCR NCN minus R. NCR NCN minus R. 6C2. 6 factorial. 2 factorial 6 minus या दोघांचा डिफरन्स इथे लिहायचा. हा फॉर्म्युला वापरा. n factorial r factorial n minus r factorial same value. 6 factorial 6 into 5 into 4. या 2 ला कन्वर्ट करा 2 into 1 मध्ये. 6 minus 2 चा डिफरन्स 4 factorial हा 2 आणि आन्सर इज सेम आहे का. दोन्ही सेम आहे का. प्रॉपर्टी समजली का. या साइडला NCR असेल तर राइट साइडला खिडकीच्या बाहेर लिहिलं. काय लिहिलं तिकडं. खिडकीच्या शटर वरती लिहिलंय. काय लिहिलंय. n मायनस तो डिफरन्स येतो. इथं 6C4 घेतला होता. इथं 6 मायनस 4 चा डिफरन्स 2. डिफरन्स काढायला काय इथला. प्रॉपर्टी समजली का. हे NCR असेल तर NCN मायनस R हे दोन्ही इक्वल असतात. सेकंड प्रॉपर्टी कोणाकडेच नाहीये. कोणीच लिहिलं नाहीये. लास्ट लेक्चर कोणी लिहिलेलं आहे का नाही. वॉइस स्टुडंट लास्ट लेक्चर कुठे आहे का नोटबुक मध्ये. सांग मग सेकंड प्रॉपर्टी काय होते. प्रॉपर्टी म्हणतोय. हा सांग. ओके
NC0 ची व्हॅल्यू काढली ते तुम्ही आता लिहून दिलंच आहे. आजचं नाही सांगत आहे, लास्ट लेक्चर आपलं कधी झालं? फ्रायडेला झालं. हा, थर्ड वाली सांग. बरोबर. R इक्वल टू S हा एक फॉर्म असू शकतो. आणि सेकंड वन NCR इक्वल टू NC n मायनस किती? R काय S S इक्वल टू n मायनस बॉयज गडबड नका. प्रॉपर्टी नंबर 3 असेल. जे काय असेल NCR इक्वल टू NCS. हे दोन्ही इक्वल असण्यासाठी R आणि S काय असले पाहिजे? सेम असले पाहिजे. दुसरा फॉर्म NCR NC हा जो S आहे तोच काय लिहिता येतो? या दोघांचा डिफरन्स घेता येतो. n मायनस R म्हणून लिहिता येतो. n मायनस R म्हणून लिहिता येतं. याचे क्वेश्चन घेतलेत मी. घेतलेत ना? क्वेश्चन रिलेटेड घेतलाय का लगेच? नेक्स्ट पुढची प्रॉपर्टी. नेक्स्ट आहे का लिहिलेलं? NPR परमुटेशन आहे. परमुटेशन आहे. पुढं इक्वल टू R फॅक्टोरियल n मायनस हे परमुटेशन आहे, राईट? त्यानंतर कॉम्बिनेशन सांगितलं NCR n फॅक्टोरियल R फॅक्टोरियल n मायनस हा काय टोटल परमुटेशन आहे. त्याला काय लिहिता येईल? NPR परमुटेशन झालं. असं राऊंड केलं तो काय परमुटेशन काय राहिलं शिल्लक? R फॅक्टोरियल शिल्लक राहते. जे NPR आणि NCR कंबाईन करता येतात. NCR आणि NPR काय करता येतात? कंबाईन करता येतात. त्याच्याशी रिलेशन आहे. त्याच्याशी रिलेट आलेला पार्ट आहे. R फॅक्टोरियल इकडे घेता येईल. R फॅक्टोरियल लेफ्ट हँड साइडला घेता येईल तुम्हाला. लिहून दिले फक्त रिकॉल करा. या साइडला घेऊ शकता. नेक्स्ट पुढची प्रॉपर्टी. पुढं NCR plus NCR R minus 1. Next question stated the last step, right? काय सांगितलं नेक्स्ट? NCR NCR minus 1 equal to N plus 1 N plus 1 CR. R आहे R minus 1 आहे तर यांच्या डोक्यावरती प्लस 1 ऍडिशनल होतं. एक 1 मायनस होत नसतो, ऍड होत असतो. हा एक्सीड होतो आणि R तशाला तसं. चेक करा. एक्झाम्पल पण घेतले. एक एक्झाम्पल पण घेतले त्याच्यावरती. घेतलंय का नाही? एक एक्झाम्पल घेतलं याच्यावरती. NCR आणि हा R पेक्षा एक ने काय असतं? कमी. हा एक ने लेस असतं. तर R तुम्हाला हायर साइडचा जो आहे तो घ्यायला सांगितलाय. हायर नंबर असतो तो घ्यायला सांगितलाय आणि n मध्ये काय होतं? एक न इन्क्रीज होतं. चेक करा. या पार्ट ऑफ सपोज एक्झाम्पल असेल 5C3 आणि 5C2 तर काय येईल आन्सर? आन्सर काय? 5C3 असेल आणि 5C2 जर असेल तर फायनल आन्सर काय? त्याच्यामध्ये एक ने इन्क्रीज होतं, राईट? 6 किती? R किती? 2 का 3? जो हायर साइडला आहे तो घ्यायचा का? कारण हा एक न लेस आहे. 1 ने हा लेस आहे. काय सांगितलेलं मग? यांच्या कॉम्बिनेशन मध्ये 3 का 2 घ्यायचा इथं. हायर साइडला जो आहे तो इथं तुम्हाला घ्यायचा. हे लास्ट एक्झाम्पल या टाइपचे सांगत होतो. झाले का इथपर्यंत? आठवलं का लास्ट लेक्चर मध्ये काय झालेलं ते? या रिलेटेड प्रॉपर्टीज आणि आय थिंक जे रिलेटेड क्वेश्चन्स घेतलेत त्या प्रॉपर्टी राईट. त्याचं कंटिन्यूएशन पुढं
फिफ्थ का सिक्स्थ आहे तुमच्या याच्याप्रमाणे फिफ्थ का सिक्स्थ आहे तुमची प्रॉपर्टी फिफ्थ नंबर का सिक्स्थ नंबर आहे तेवढंच आहे ना फिफ्थ नंबर का सिक्स्थ नंबर झाली शेवटची असं विचारतात या सिक्स्थ नंबर बोलू नका रे या NCR maximum NCR maximum value NCR maximum value NCR maximum value R equal to n by 2 A R equal to n by 2 when n is even n is even. Sum NCR maximum value sum R equal to n by 2 if R equal to n by 2 when n is even and R equal to n plus 1 by 2 n minus 1 by 2 n minus 1 by 2 or n plus 1 by 2 when n is odd याचा अर्थ समजून सांग some meaning NCR maximum value विचारली जाते त्यावेळेस तुम्हाला काय चेक घ्यायचा आहे n चा चेक घ्यायचा आहे n even असेल तर बोलायचं नाही रे लिहिलेलं आहे तू सगळं हे युद्ध करायचं एवढंच विचारतो मी तुला काय विचारलं तेवढं सांगतो हे लिहिणं झालं का तुझं लिहिलंय सर आता तेच प्रश्न विचारतोय n काय इथं इवन असल्यास r n वरती डिपेंड असतो r कशावर डिपेंड असतो इवन असल्यास जनरली काय घ्यायचं n बाय आणि जर n काय असेल ऑड असेल तर r ची व्हॅल्यू n minus 1 by 2 असते अदरवाइज n plus 1 by 2 हे फॉर्मेशन तुम्हाला युटिलाइज करायचं या याच्यावरती क्वेश्चन पेज नंबर 65 पेज नंबर 65 क्वेश्चन नंबर 20 पेज नंबर 65 क्वेश्चन नंबर 20 पेज नंबर 65 क्वेश्चन नंबर 2020 कसा क्वेश्चन काय रीड द क्वेश्चन find the difference between the greatest value in the following चला पहिला क्वेश्चन किती आहे 14C तुम्ही बडबड कशासाठी करताय ते सांगा मला कशासाठी बडबड करायला आपापसात चर्चा नकोय काय विचारायचं ना डायरेक्ट मला विचारायचं आपापसात चर्चा बिलकुल नकोय मला त्यांची वाली इवन आहे का ऑड आहे पहिले ते थिंक करायचं इवन आहे इवन असल्यास r व्हॅल्यू n by 2 राइट सो 14 हा इवन नंबर आहे n is even so what is the r r किती असतो ग्रेटेस्ट व्हॅल्यू म्हणजे मॅक्सिमम बरोबर आहे का या फॉर्मची तुम्हाला ग्रेटेस्ट व्हॅल्यू घ्यायची आहे म्हणजे r डिफाइन करावं लागेल r कशावर डिपेंड असतो n वर n दोन पद्धतीने डिफाइन होतं एक तर तो नंबर इवन असू शकतो अदरवाइज आता आलेल्या क्वेश्चन मध्ये n इवन आहे का ऑड आहे इवन आलेला दॅट इज 14 सांगा r किती मग 7 14 divided by 2 that is 7 so 14C7 करा कॅल्क्युलेट सांगा किती आहे 14C7 14 फॅक्टोरियल 7 फॅक्टोरियल 14 minus 14 30
12, 11, 10, 9, 8, 7 divided by 7 factorial. परत 7 च येणार. 7, 6, 5, 4, 3, 2, 1. व्यवस्थित लिहा. बडबड कमी करा, पटकन लिहिणं होईल. बडबड जेवढी कमी कराल ना तेवढं पटकन लिहिणं होईल. कॅल्क्युलेशन करायचं, सांगायचं किती आहे. नुसतं इकडे तिकडे बघत बसायचं नाही. म्हणून तर एक्झामला तशी वेळ येते. कालचा पेपर बराच काही सांगून गेल, बरोबर आहे ना? का चुकीचं बोलतोय? कालचा पेपर बराच सांगून गेला. लेक्चर जसं अटेंड केले ना तसे मार्क येणार आहेत. ते किती मन लावून गेले त्याच्यात दिसेल. ते पेपर मध्ये रिफ्लेक्ट होणारच आहे ते. नाही 7 14 ला डिवाइड करा 2, 6 ना 12 ला डिवाइड करा 2, 5 ना 10 ला डिवाइड करा 2, 4 ने 8 ला डिवाइड करा 2. इथं 3 आहे, इथं 2 आहे. 2 8 2 कॅन्सल करताय. तुम्ही तुमचे स्वतःचे कॅल्क्युलेशन्स करा. डिनॉमिनेटर 3 दिसतोय मला आणि इथं 9, तो 3 झाला. डिनॉमिनेटर पूर्ण कॅन्सल झालाय. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. सांगा फायनल आन्सर किती आहे? 2 13 2 2 13 2 11 2 and 3. 2 13 2 11 2 and 3. सांगा फायनल आन्सर. 13 into 11 4 8 24 24 into 13 into 11. Thousand 432. 3430. एक पार्ट कंप्लीट झाला. एक पार्ट कंप्लीट झालेला आहे. $3,432. कशी व्हॅल्यू काढली तुम्ही? 14CR गिवन होता. 14 काय होता? इवन नंबर. त्यावरून R कॅल्क्युलेट केलं. सिमिलरली किती? 12CR फाइंड आउट करायचं. फाइंड आउट 12CR सेम मेथड ने जायचंय. 12CR ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सेम मेथड ने जायचंय. 12CR फाइंड आउट करायचं. सेम मेथड ने जायचंय. 12CR फाइंड आउट करायचं. 12CR किती येते? सेम मेथड ने 12CR ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. कॅल्क्युलेशन कंटाळू नको करू. एक्झाम मध्ये असंच बसवलं गेलं बेड्यासारखं. हाच क्वेश्चन टाकणार आहे मी. कर पटकन. इथं आला तर तिथं येईल. 12CR येईल का कॅल्क्युलेट करता? जर आलं तर आलं, नाही तर नाही आलं. दिलं सोडून. काय टेन्शन घेतलं? तुम्ही घेऊ नका, मी घेईन. तुम्ही फेल, मी फेल. अरे मी काय फेल होणार? CR R ची व्हॅल्यू 6 घ्यायची आहे तिथं. का 6 घ्यायची आहे? 12 हा इवन नंबर आहे. R कॅल्क्युलेट करताना तो त्याच्या हाफ असतो. n/2 असतो. n/2 असतो. मोबाईल नाही वापरायचं. कॅल्क्युलेटर नाही वापरायचं. चुकीचं आहे. मोबाईल नाही वापरायचं. मोबाईल नाही. मनाने काय 616 wrong. Wrong. Yes, sir. मोबाईल नाही. मोबाईल सांगून काय उपयोग? एक्झाम मध्ये थोडीच अलाउड होणार आहे. आलो दिला. येस, करेक्ट.
9 to 4 is the correct answer. दोघांचा डिफरन्स घ्यायचा. दोघांचा डिफरन्स घ्यायचा. 12 CR साठी R equal to n by 2, that is 12 by 2, that is 6. So 12 C is 6. 12 factorial, 6 factorial, 12 minus. So 12, 11, 10, 9, 8, 7, 6 factorial. Divided by 6 factorial as it is. आपण 6 factorial होतो. 6, 5, 4, 3, 2, 1. Next. 6 twos are 5, 4, 3, 2, 6, 2. इथला 2. 6 factorial cancel. Sorry. Wait. Yes, wrong. 6 factorial. इथला 2 आणि इथला 8 2 cancel. सांगा इथं 2 राहिला. इथं 2 तर cancel. इथं 2, इथं 11, इथं 2. पुढचा 2 into 2 into 3 into 7. बरोबर आहे ना? काय कॅल्क्युलेटरची गरज नाही, काय मोबाईलची गरज. दिमाग इज द मोबाईल. त्याचा यूज करा. जेवढा वापराल तेवढा तो फास्ट बनेल. जेवढं मोबाईल वापराल तेवढा तो कमी उपयोगाला पडेल तुमच्या. स्वतःचा ब्रेन वापरा. हे कॅल्क्युलेशन त्याच्या बेसिसवर असतं. वेळ काढूपणा करू नका एक्झामला. त्यामुळे तर प्रॉब्लेम होतो तुमचं. बिलकुल त्या गोष्टींच्या आहारी जायचं नाही. सांगितलं ना, अभ्यासात मोबाईल मध्ये अभ्यास आला, तुमचं काम तमाम. अभ्यासात मोबाईल मध्ये अभ्यास आणला, विषय संपला. चांगल्या गोष्टीसाठी मोबाईल हातात घेणं न घेणं इथपर्यंत तुम्ही शहाणे आहेत, कळते. तुम्हाला सांगायची गरज. आपण काय गोष्टीसाठी मोबाईल वापरतोय ही गोष्ट आपापल्याला क्लिक असते. आपण कॅल्क्युलेशन साठी जरी वापरत आपलं मन आपल्याला सांगतो बाबा हे रॉंग आहे कुठेतरी. पण कॅल्क्युलेशन साठी मोबाईल वापरत असेल तर हे कुठेतरी रॉंग आहे. आपलं मन आपल्याला सांगतं. सांगा दोघांचा डिफरन्स सांगितलाय. 342 मायनस 924 मधला डिफरन्स किती? सो 14C7 minus 12C6. 3432 minus 920. किती डिफरन्स? Five 08 is the answer. अर्थ कळला का क्वेश्चनचा? बरोबर. सेकंड वन करायचं. सेकंड वन घ्यायचा आहे. त्याच्यामधलं सेकंड ऑड नंबर आहे. n-1/2 और n+1/2 दोन्ही पैकी एक वापरायचं. दोन्ही आन्सर सेम आहे. या याच्यामधला सेकंड क्वेश्चन हे पडता एक्झामला येतं. कन्फर्म एक्झामला हे पडतं. एक्झामला येतं हे. बडबड कमी करा. स्टार्ट करा. आहे का क्वेश्चन तुमच्याकडे? नाही आहे ते बुक आहे का नाही? 13CR and किती आहे? 8CR. हा इझी आहे. हा ऑड आहे. राइट. n is odd. n is odd असेल तर n-1/2 सुद्धा चालतो और n+1/2 सुद्धा चालतो. चेक करा. n-1 13-1/2 किती होतो? 12/2. आंसर इज 6 और किती? 13 + 1/2
14/2 म्हणजे किती? 7. म्हणजे 13C6 आणि 13C7 ची व्हॅल्यू सेम असते का? 13C6 आणि 13C7 ची व्हॅल्यू सेम असते, बरोबर आहे का? प्रॉपर्टी नंबर 1. प्रॉपर्टी नंबर चेक करा. 13 - 6 चा डिफरन्स किती असतो? अर्थ कळाला का? तुम्ही युटिलाइज 6 पण करू शकता आणि 7 पण, कुठलाही चालतं. दोन्हीची व्हॅल्यू मात्र काय असते? सेम. कॅल्क्युलेट 13C6 13C7 किती येतो मग? कुठलाही एक कॅल्क्युलेट करा. त्यामुळे प्रिफर करतोय 13C6, राईट? असं ठेवलं तरी चालेल. कुठलं तरी एक काउंटिंग मध्ये घ्या आपण. 13C7 काउंटिंग मध्ये घे. 13C7 ची व्हॅल्यू 13 फॅक्टोरियल 7 फॅक्टोरियल 13 - 7 फॅक्टोरियल. 13 - 7 6 होतं, हा 7 आहे. 13 12 11 10 9 8 7. डिनॉमिनेटर 7 फॅक्टोरियल आहेच, तो साइडला लिहितो. त्याचा आन्सर किती देईल? 6 फॅक्टोरियल. दॅट कॅन बी रिटन ॲज 6 5 4 3 2 1. हा 7 फॅक्टोरियल शेवटी लिहिलं. 7 फॅक्टोरियल 13C कसा आला? n - 1/2 n + 1/2 13 + 1 14/2 किती येतं? 6 पण चालतो 7 पण चालतो. 6 ने जरी कॅल्क्युलेशन केले तरी सेम, 7 ने केले तरी सेम येतं. 6 ने करा किंवा 7 ने कॅल्क्युलेशन्स करा, आन्सर मात्र सेम येतं. सेम आन्सर येतं. किती लिहायचं? तर कॅल्क्युलेशन्स किती लिहितं? 6 2 5 4 3 कॅन्सल करू शकतो. 9 ला 2 तर 2 एक कॅन्सल. 13 × 2 1716. तर 13 इथला 2 इथला 11 तर परत 2 चा 3. 1716. कॅल्क्युलेशन करा. एक्झाम मध्ये हाल होतील तुमचे, 9 वेळेला हाल होतील. कॅल्क्युलेशन ठेवा फास्ट. त्यामुळं वेळ काढूपणा करू नका. 6 12 11 12 आणि 13 असं येतं ते, राईट? किती झालं? 1716. 16. कशाची व्हॅल्यू आली? फर्स्ट 13CR आलं. 8CR 8C4 8C4 ची व्हॅल्यू काय? 8C4 ची व्हॅल्यू मनाने करा. याला डिफरन्स 1646. 8CR मध्ये 8 हा इवन आहे. 8CR मध्ये 8 हा इवन आहे. R = n/2 8/2 म्हणजे किती? 4. 8C4 चा आन्सर 70. 8 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल 8 - 8 7 6 5 4 divided by 4 factorial 4 3 2 1 4 factorial 4 factorial. So 4 and 2 8 3 2s are 6 7 2 5 बरोबर 70 आन्सर. आन्सर किती आलं? 70 70. दोघांचा डिफरन्स 1716 आणि 70 चा डिफरन्स घ्यायचा तुम्हाला. द ग्रेटेस्ट व्हॅल्यू डिफरन्स. अर्थ कळाला का? मिनिंग क्लिअर आहे का?
एक्झामला येतं ना हे, कॉलेज एक्झाम साठी विचारलं जाऊ शकतं. आता लेटेस्ट सीईटी मध्ये सुद्धा क्वेश्चन आलं होतं. आता लेटेस्ट 2021 चा जो पेपर होता, एका स्टुडंटला क्वेश्चन आला, त्याला समजलंच नाही काय आहे, केलंच नाही त्याने एवढं. ग्रेटेस्ट व्हॅल्यू विचारली होती, ऑड असल्यास काय असतं, इव्हन असल्यास काय असतं, एवढंच फक्त माहित पाहिजे. मी 12वी केल्यास तुमचं कशी होणारच आहे, काही प्रश्नच नाही त्याच्यात. काय विचारले की वरती बघत राहिलं. सिंपल आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. डिफरन्स घ्यायचा. पेज नंबर 64 वरती सॉल्व एक्झाम्पल आहे पहा, 7th नंबर. पेज नंबर 64 सॉल्व एक्झाम्पल 7. मार्क करून ठेवा, मार्क करून ठेवा. पेज नंबर 64 सॉल्व एक्झाम्पल 7. व्हॅल्यू सहित देतात कधी कधी, त्यामुळे ते क्वेश्चन्स करून ठेवा. ते क्वेश्चन मार्क करून दिलेत का तुम्हाला? नाही. कॉम्बिनेशन मार्क करून दिलेला आहे का? काढा. पेज नंबर 62. पेज नंबर 62. क्वेश्चन नंबर 1. सॉल्व एक्झाम्पल 1 फर्स्ट सेकंड. मार्क करून ठेवा. पेज नंबर 63. Solve example 3. Solve example 3. Page number 64. Solve example 5th, 6th, 7th. Page number 64. Exercise 3.6. Page number 64, exercise 3.6. First मधला C आणि D. First मधला C आणि exercise 3.6 मधला second मधला A. जे कॅल्क्युलेशन परफेक्ट आहे त्यांनी बाकीचे करायला हरकत नाही. तिथे कॅल्क्युलेशन परफेक्शन लागेल. ज्यांना कॅल्क्युलेशनची भीती आहे, 10वी पास आहे, त्यांनी फक्त दिलेले क्वेश्चन्स करायचे, बाकी क्वेश्चनला हात नाही लावायचं. जे 10वी पास आहे, कॅल्क्युलेशनची भीती नाही, त्यांनी कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह केलं तरी चालेल. 8, 9, 10, 14, 16 कंप्लीट करायचं. 16 मध्ये सबमिट आहे, त्याच्यामधला फर्स्ट, सेकंड अँड फिफ्थ करा फक्त. सॉरी, फर्स्ट, सेकंड आणि फिफ्थ करायचं आहे. क्वेश्चन नंबर 17, 18 मार्क इट एज इम्पॉर्टंट, 19 मार्क इट एज इम्पॉर्टंट. एसपी आहे का कोणी? एसपी कॉलेज मार्क इट एज इम्पॉर्टंट. 20 मतलब बी. 22, 23. 25, 26. 25, 20. बोलू नका रे. Page number 68. Page number 68. काय गडबड? Wait. Page number 68. Question number 2. Mark केलेलं ऑलरेडी तुम्ही. Second, 8, 9,
मार्क करून ठेव. सेकंड 8 9 11 15 and 16. सेकंड रोमनांक 2 मधला 2 8 9 11 15 and 16. आहे का वेळ आपल्याला? या 3.6 मधला सेकंड मधला ए स्टार्ट. 3.6 क्वेश्चन नंबर 2 मधला यस आत्ताच्या आता अभी के अभी स्टार्ट. टू मधला फर्स्ट. कशाची गरज आहे फोटो काढायची? लिहिलं नाही का? लिहिलं नाही का? ओके मला वाटलं आन्सरचा फोटो काढ. ओके बोलू नका रे. क्वेश्चन मला आन्सर पाहिजे. झालं तरच घरी सोडणार आहे, नाही तर घरी सोडणार नाही. एवढं लक्षात ठेवा. क्वेश्चन बोलू नका रे. आवाज नको आहे बॉयज. ए राजा तुला सांगितलं कळत नाही. आवाज नको म्हटलं ना. सॉल्व करायचं. सिक्स पी टू इक्वल टू किती येतो? 6p2 and c 6c find the value of काय विचारलंय? n. Start to find the value of n. n ची व्हॅल्यू काढायची. सांगा फॉर्म्युलेशन काय? फॉर्म्युला फॉर्म्युलेशनचा n p r n फॅक्टोरियल n मायनस n c r चा फॉर्म्युला n फॅक्टोरियल r फॅक्टोरियल n मायनस हे बघ व्हॅल्यूज n आणि r च्या व्हॅल्यूज या फॉर्म मध्ये ठेवा. 6 आणि 2 just to make correct इथली n ची व्हॅल्यू n e तर तुम्ही करा वेळ गमवणं म्हणतात. जर येत असेल तुम्हाला तर घरी काहीच करायची गरज नाही. एवढं लक्षात ठेवा. काहीही बघायची सुद्धा गरज नाही. इथले क्वेश्चन इथं जर आन्सर तुम्हाला देता आले, इथं जर होत नसेल तुमच्याच्याने ना, मी तुम्हाला सांगतो तुमच्याच्याने सायन्स होणार नाही. हे पण लिहून ठेवा. माझं लिहून ठेवा. आजची गोष्ट जर आज तुम्हाला कंट्रोल करता येत नसेल तर सायन्स तुम्हाला जवळ सुद्धा फिरकू देणार नाही. जवळ सुद्धा फिरकू देत. इतकं सिलेबस आहे ट्रेमेंडस. त्या गोष्टी त्या वेळी क्रॅक डाऊन करणं हे सोल्युशन आहे सायन्स फील्ड मध्ये. नाही पुढचा वेळ सापडत नाही. बरोबर. 6 फॅक्टर 6 मायनस n दशक 6 फॅक्टर r फॅक्टर 2 फॅक्टर 6 मायनस सगळं कॅन्सल होताना दिसतं राईट. प्लस 6 मायनस 2 6 मायनस 2 कॅन्सल. इथे किती राहिला 1 n 1 बाय 2. बाकी सगळं कॅन्सल होतं. लक्षात ठेवा. कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये. तिथं सगळं कॅन्सल होतं. हे लिहिलं नाही का तुम्ही? सॉल्व करून 2 फॅक्टर या साइडला इक्वल टू n इक्वल टू किती? n इक्वल टू या फोर्थ मधला फर्स्ट, फोर्थ मधला a, फोर्थ क्वेश्चन त्याच्यामधला a सोडणारच नाही. घडीकडे बघणार आहे सर. घडीकडे बघणार आहे, सोडणारच नाही. क्वेश्चन झाल्याशिवाय सोडणार नाही बाहेर. स्टार्ट. फोर्थ मधला फर्स्ट पेज नंबर 65. फोर्थ मधला फर्स्ट
फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. ट्राय तर करा, प्रयत्न करायला काय होतं. आलं तर मॅथ्सचं भाग्य. काय तरी तुमचं नाही तर मॅथ्सचं तरी होतं. घरी जायचंय की नाही? करा मग. मग हे दोन फॉर्म्युले वापरा, आन्सर दाखवा आणि घरी जायचं. झालं का कुणाचं? आन्सर दाखवायचं, घरी जायचं. मतलब फर्स्ट एक्सरसाइज 3.6 फोर्थ मतलब फर्स्ट हा क्वेश्चन करायचा. यस दाखवतो, इकडे लक्ष. एक्झामला आल्यास मी एक्झामला येणार नाही. एग्जाम मध्ये मी येणार नाहीये. बस एनपीआर 720 आहे. एनपीआर किती आहे सांगा पुढं. नेक्स्ट एनसी एन मायनस आर आहे. एनसी एन मायनस किती आहे आर किती आहे 120. इकडे लक्ष द्या रे. घरी जायचं की नाही? इकडे चालू करे आन्सर काय सेकंड पेज झालं का? नाही मला नाही. NPR n factorial n minus r factorial equal to किती आहे 120. सांगा याचा फॉर्म्युला 7 NCn minus r याचा फॉर्म्युला n factorial n minus r हा r इथं आला. या दोघांचा डिफरन्स असतो. या दोघांचा डिफरन्स आहे n minus r. या दोघांचा डिफरन्स n minus r factorial. सांगा पुढं n factorial जसं तसं n minus r. सांगा हा निगेटिव्ह याला अटॅच झाला. हा मायनस मायनस प्लस n minus n plus r. पुढं n plus n minus n n factorial. इथं काय राहिलं शिल्लक? इथं इक्वल टू किती आहे? इक्वल टू किती आहे? Now take down the ratio of this. Question number 1 and equation number. या दोघांचा रेशो तयार करा. Make the ratio form. सांगा रेशो किती? रेशो किती असेल? रेशो start the ratio n by n minus r factorial. N by n minus r factorial divided by n factorial r factorial n minus किती आहे न्यूमरेटर डिनोमिनेटर. कॅल्क्युलेशन्स करायचं. व्हॅल्यू सांगायचं. त्याची व्हॅल्यू विचारली n and r विचारलं. कशाची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला? फर्स्ट कशाची व्हॅल्यू मिळेल? r काढायचा n काढायचा दाखवायचा आणि घरी जायचं. मी दोन तरी थांबलोस. पटकन जेव्हा घरी जायचं पटकन तयारी करायची. तुमच्या घरचे कॉल मी सांगतो त्यांना काय करतात क्लास मध्ये बसून.
आर किती आलं? आर किती आलं? गुड. n factorial minus r, n factorial minus r total cancel. लक्षात आहे दोनच मिनिटं. हा डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये गेला. हा मेन डिनॉमिनेटर परत डिनॉमिनेटर आहे. ही व्हॅल्यू कुठे जाते? न्यूमरेटर मध्ये. म्हणजे r फॅक्टोरियल इक्वल टू हा 0 0 कॅन्सल 6 इथे किती आला 6. हाऊ टू राईट 6? 3 into 2 into 1 म्हणजे r फॅक्टोरियल इकडे असेल तर इकडे 6 असून चालेल का? या साइडला 6 असून चालत नाही. किती लागेल? म्हणजे r ची व्हॅल्यू किती झाली? r क्लियर आहे राईट. परमुटेशन मध्ये टाका. परमुटेशन npr किती आहे? 720. npr किती आहे? 120 तर 720 720. काय फॉर्म्युला? n फॅक्टोरियल नेक्स्ट n मायनस r फॅक्टोरियल. r ची व्हॅल्यू किती आहे? इक्वल टू किती आहे? 720. n पुढचा स्प्लिट त्याचा काय असतो? 1 ने कमी. त्याचा पुढचा स्प्लिट 1 ने कमी. त्याच्या पुढचा स्प्लिट 1 ने कमी. न्यूमरेटर मध्ये 1 ने कमी होत जाते बघ. तसंच तो डिनॉमिनेटर मध्ये n मायनस 3 फॅक्टोरियल मायनस 3 फॅक्टोरियल काय होतं? काय उरलं? इक्वल टू हाऊ टू राईट 720? 10 into 9 into 8. 10 into 9 into 8. So n किती? n equal to 10 minus 1 किती? 8. 10 minus 2 किती? 8.